नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. तुम्ही पाहत आहात सकलम. गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर महानगरपालिका सभागृहात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. नगरसेवक चांगलेच आक्रमक होत आहेत, चर्चा वादात बदलत आहेत आणि कधी कधी सभागृहातील कामकाजही ठप्प होत आहे. पण नेमकं असं का घडतंय यावरच आपण आज बोलणार आहोत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे गटनेते सारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही दिवसापूर्वी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तर गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत कोल्हापूर शहरातील अपुरा पाणी पुरवठा, वाढीव बिले, घरफाळा याविषयी संबंधित नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये खडाजंगीचा प्रकार घडला. पाणी पुरवठा विषयावरील चर्चेदरम्यान नगरसेवकांनी शहर उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्या कारभाराविषयी गंभीर तक्रारी केल्या. त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाचं वातावरण तापवून अंगावर धावून जाण्याचे प्रकार आता वारंवार घडत आहेत. आवाजाची पातळी देखील वाढते. बोर्ड करून जाब विचारला जात आहे. प्लंबिंग कामासाठी परवाना नूतनीकरण करताना प्लंबरकडून अधिकाऱ्याने प्रत्येकी 1,000 रुपये पैसे घेतल्याचे व तसे स्टेटस संबंधित प्लंबरने लावल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक अमर समर्थ यांनी केला. यावर शहर उपजल अभियंता चव्हाण यांनी चुकीचे बोलू नको, खोटे नाटे आरोप करू नका, मी काही केले नाही असे मोठ्या आवाजात उत्तर दिले. त्यावर नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावरून बैठकीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्या संबंधित अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर घालवा असा आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतला. अखेर अधिकारी व पोलिसांनी उपजल अभियंता चव्हाण यांना बैठकीतून बाहेर नेले. त्याचवेळी अधिकारी चव्हाण यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी नगरसेवक आक्रमक झाले होते. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात अशा घटना का घडत आहेत असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. सभागृहात सारंगधर देशमुख आणि आदिल फरास यांच्यामध्ये झालेला वादावादीचा प्रकार पाहता त्यांच्यातील अंतर्गत राजकारण हा एक मोठा घटक आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष नवीन नाही, पण सध्या तो अधिक तीव्र झालेला दिसतो. त्यामागे राजकारण देखील आहे. तर सभागृहात नगरसेवक आक्रमक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यावर अनेकदा नगरसेवक आक्रमक झालेले दिसतात. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी दबावही वाढलेला आहे. काही नगरसेवकांना असंही वाटतं की त्यांच्या भागातील कामांना प्राधान्य दिलं जात नाही, त्यामुळे ते सभागृहात अधिक जोरकसपणे आपली बाजू मांडताना दिसतात. याशिवाय शहरातील स्थानिक प्रश्नांचा वाढलेला ताण, पाणी टंचाई, वाहतूक समस्या, कचरा व्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे कोल्हापूरचे नागरिक नाराज आहेत आणि त्यांचा थेट परिणाम नगरसेवकांच्या वर्तनावर दिसतो. शहरातल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यानं नगरसेवक सभागृहात आक्रमक झालेले दिसतात. महापालिकेतील हे आक्रमक वातावरण केवळ राजकीय नाही तर अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे. परंतु सभागृहातील वादावादीमुळे सभागृहाचं कामकाज बिघडतं, निर्णय लांबतात आणि शेवटी त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसतो. शहराच्या विकासासाठी जे अपेक्षित निर्णय होणे गरजेचे असते ते होत नाही. कोल्हापूर महापालिकेवर गेल्या 5 वर्षात प्रशासक राज होतं. त्या काळात काही कामे प्रलंबित राहिली तर काही महत्त्वाच्या कामांच्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. त्या संदर्भात प्रश्न विचारणारे नगरसेवक नव्हते. संपूर्ण कारभार प्रशासकांच्या ताब्यात होता. अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. त्यामुळे गेल्या 5 वर्षातला हा कारभार आणि निर्माण झालेल्या समस्या नगरसेवकांच्या माध्यमातून आक्रमकपणे सभागृहात उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत महापौर रुपाराणी निकम या इतक्या संतप्त झाल्या होत्या की त्यांनी आयुक्तांना जाब विचारला. महापालिकेचा एकही विभाग फायद्यात नाही. पाणीपट्टी, घरफाळा यांची वसुली करून पैसे आणून द्या, नाहीतर पगार बंद होतील. शहराची वाट लागली आहे अशा शब्दात महापौर रुपाराणी निकम यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्यावरील रोष हा एका अर्थाने बरोबर असला तरी दुसरी बाजू पाहता कोल्हापूर महापालिकेतील विविध विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. कोल्हापूर महापालिकेत सध्या तब्बल 500हून अधिक पदे रिक्त असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर देखील प्रचंड कामाचा ताण वाढलाय.
त्याचा प्रशासकीय कामकाजावर देखील परिणाम होत आहे. अनेक विभागांचा अतिरिक्त कार्यभार एकाच व्यक्तीकडे असल्यानं शहर विकास कामांना त्याचा फटका बसतोय. देशभरात उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती, त्याचबरोबर ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका यामुळं महापालिकेची निवडणूक वेळेवर झाली नाही. साहजिकच प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळं गेल्या 5 वर्षापासून कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक राज आहे. नगरसेवक नसल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत आणि आता त्याचा परिणाम शहराच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. गेली 5 वर्षात अपेक्षित निर्णय घेतले गेले नाहीत. या काळात शहरातील अनेक मूलभूत समस्या गंभीर झाल्या आहेत. रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठ्यातील अडचणी, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, वाढती वाहतूक कोंडी, त्याचबरोबर घटलेला महसूल अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना रोजच्या आयुष्यात या समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यांच्या तक्रारी आता नगरसेवकांच्याकडे केल्या जात आहेत. नगरसेवक देखील हे प्रश्न सभागृहात मांडतात, पण त्यावर त्वरित तोडगा निघत नाही. अधिकाऱ्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे देखील नगरसेवक सभागृहात आक्रमक होताना दिसतात. मात्र या सर्व परिस्थितीत सामान्य नागरिक काय विचार करतो असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो. सामान्य नागरिकांची एकच अपेक्षा असते, ते म्हणजे आमचे प्रश्न लवकर सोडवा. धन्यवाद.